पक्षी अंगणी उतरती ते का गुंतूनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनांची दो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराजांचा चार चरणाचा आणि जोपर्यंत या मृत्यू लोकामध्ये आपलं जीवन आहे तोपर्यंत या संसारामध्ये कसं जगावं याचं यथार्थ चिंतन या अभंगाच्या द्वारा प्रतिपादन करतात. जोडावा सेवेचं आयोजन प्रयोजन आपणा सर्वांना ज्ञात आहे. अल्पसहा परिहार आपल्या येथील वैकुंठवासी रमाकांतराव विश्वनाथप्पा करंजे यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन त्यांच्या पत्नी श्रीमती जगदेवी रमाकांत करंजे एवं त्यांचे सुपुत्र विकास आणि आकाश या दोन्ही सुपुत्रांनी आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन तुम्हा थोर साधुसंत मायबापांचं दर्शन पवित्र नात्रांच्या अभंगावर चिंतन करण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल दोन्ही बंधू एवं करंजे परिवारांचे धन्यवाद. या अभंगाच्या द्वारा तुकोबर आपलं नाथबाबा चिंतन करत असताना या अभंगातून जोपर्यंत या मृत्यू लोकामध्ये आपलं जीवन आहे तोपर्यंत कसं जीवन जगावं याचं यथार्थ वर्णन या अभंगाच्या द्वारा प्रतिपादन करतात. अभंगाचं चिंतन सांगत असताना नाथबाबांनी दोन दृष्टांत दिले. त्याच्यातला पहिला दृष्टांत हा पक्षाचा आहे आणि दुसरा दृष्टांत प्रवाशाचा आहे. सर्वसामान्यांना असा प्रश्न पडेल की नाथबाबांना पक्षी आणि प्रवासी सांगण्यासाठीच या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतला का? पक्षी कोणता आहे आणि प्रवासी कोण आहे याचं चिंतन या अभंगातून नाथबाबा आपल्याला सांगतात. जीव हा पक्षी आहे आणि देह हे अंगण आहे. जोपर्यंत या मृत्यू लोकामध्ये आपलं प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपल्याला या मृत्यू लोकामध्ये राहता येतं. ज्या दिवशी प्रारब्धाची दोरी तुटते त्या दिवशी या मृत्यू लोकातून आपल्याला निघून जावं लागतं. पण जाण्याच्या अगोदर काय करावं याचं गोड चिंतन नाथबाबा अभंगाच्या द्वारा सांगतात. जीवन कसं जगावं, अलिप्तपणानं जीवन जगावं हे पक्षाकडे पाहून त्या जीवाला कळावं म्हणून नाथबाबा पक्षाचा दृष्टांत देतात. पक्षी अंगणी उतरती. व्यवहारामध्ये आपल्याकडे काही अन्नामध्ये धान्य वाळायला टाकलेलं असतं आणि ते धान्य टिकण्यासाठी धान्य खाण्यासाठी काही पक्षी आपल्या अंगणात उतरतात. ते धान्य खाल्लं पाणी पिलं पक्षी उडून जातो का मुक्कामाला राहतो? बोला ना. पक्षी उडून जातो. तो पक्षी थांबत नाहीये. बरं पुढचा प्रश्न असा आहे महाराज तो पक्षी पोट भरलं पाणी पिला उडून जात असताना सोबत किलो 2 किलो धान्य घेऊन जातो का? जातो? अजिबात नाहीये. त्या पक्षाला एवढंच माहिती आहे ज्यार्थी भगवंतानं मला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलं त्यार्थी जगवण्याचा अधिकार त्या देवाचा आहे. त्या पक्षाला भगवंतानं विचार करण्याची ताकद दिलेली नसताना सुद्धा तो पक्षी कुठल्याही अपेक्षेमध्ये गुंतत नाहीये. उद्याची चिंता त्याला नसते म्हणून नाथबाबा सांगतात दादा त्या पक्षाकडे पहा आणि त्या पक्षाकडे पाहून तू सुद्धा अलिप्तपणाने या मृत्यू लोकात जीवन जग म्हणून सांगतात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतूनिया राहती तैसे असावे संसार. तुम्ही म्हणाल मग महाराज संसार सोडायचा का? अजिबात सोडायचा नाही. संसारात राहा पण मी आहे म्हणून प्रपंच चालतो हे अंतकरणातला भ्रम अगोदर बाजूला करा.
कारण आपण असा आतो आपण नसू. संसार सुरू राहणार आहे, संसार थांबणार नाही. म्हणून तैसे असावे संसारी. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंतच मुक्काम आहे. एकदा प्रारब्ध संपलं रे संपलं की पुन्हा एक सेकंद सुद्धा भगवंताकडून आपल्याला अवधी भेटत नाही. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे बघा, प्रारब्ध जर बळकट असेल तर माणसाला काही होत नाही. एकदा का वरून दोरी सुटली रे सुटली, मग तिथं कुणीही त्याला थांबवू शकत नाही. मग जैसे असावे संसार. संसारात आलिप्त जीवन जगा. पुढचा दृष्टांत सांगितला, वस्ती कर वस्ती आला. पूर्वीच्या काळी पायी प्रवास असायचा आणि पायी प्रवास करत असताना कुठेतरी एखाद्या खेडेगावामध्ये धर्मशाळेमध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये मुक्काम करावा लागायचा. तसं काही काळासाठी हा जीवरूपी प्रवासी या देहरूपी वस्तीला मुक्कामाला आलेला आहे. पण एक दिवशी त्याचा मुक्काम इथला संपणार आहे आणि तो जीवरूपी प्रवासी पुढच्या प्रवासाला निघून जाणार आहे. म्हणून संसारामध्ये आलिप्त जीवन जगावं. आणि ज्यांनी आलिप्त जीवन जगलं त्याला नाथबाबा सांगतात, काळाला भिण्याची गरज नाही. शरण एका जनार्दन ऐसे असता भयकवन. मग तुम्ही म्हणाल, महाराज जर आलिप्त जीवन जगलं तर आपण मरणार नाहीयेत का? जन्म आहे, एक दिवशी मरावंच लागणार आहे. पण मेल्याच्या नंतर पुन्हा जन्माला जर यायचं नसेल तर आताच आलिप्तपणानं जीवन जगून आपलं हित कशामध्ये आहे याचा विचार करून जीवन जगा, असं नाथबाबा या अभंगाच्या द्वारा चिंतन सांगतात. या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर इथं राहता कुणाला येत नाही. एवढा आहे, कमी अधिक कुणाचा मुक्काम असेल, पण एक दिवशी मुक्काम संपणार आहे. सूर्य उगवला तो मावळणार आहे. तसं जन्माला आला तो एक दिवशी निश्चित जाणार आहे. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानेश्वरीमध्ये गोड चिंतन आलेलं आहे. ज्ञानोबा सांगतात, ज्याला जन्म आहे याला एक दिवशी निश्चित मृत्यू आहे. जन्माला आला मरावं लागणार आहे. मरण्याच्या अगोदर विचार करावा कसं जगावं. कारण सगळ्या योनीमध्ये भगवंतानं 4 गोष्टी समान दिल्या. आहार, भोय, निद्रा, मैथून सर्व योनीशी समसमान. सगळ्या जीवाला भगवंतानं 4 गोष्टी दिलेल्या आहेत. जगायचं असेल तर आहार आहे, जगायचं असेल निद्रा आहे, जगायचं असेल मैथून आहे, जगायचं असेल भीती आहे. पण एक ज्ञान नावाची गोष्ट माणसाकडे जास्त आहे. माणसाकडे एक गोष्ट जास्त आहे म्हणून माणसानं विचार करून जगावं. क्षणोक्षणी ह्याचे करावा विचार, करावया पार तवशी. हा देह नाशका आहे, नाशका देह आहे, पण जीव अविनाशी आहे. आणि या अविनाशी जीवानं विचार करून या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगावं. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाकीचे भोग भोगण्यासाठी अन्य योनी आहेत, पण मोक्षासाठी भगवंतानं मनुष्य जन्म दिला. तिला कळावा, कळाल्याच्या नंतर मिळावा आणि मिळेपर्यंत आणि कळेपर्यंत आपल्याला आयुष्य असावं. अल्पायुष्य मानव देव शतगणिले ते अर्धदा मध्ये बालत्व पिढारो क्षय. काय भजनाशी उरले ते आहे गा. राम राम स्वरा. माणसाचं आयुष्य अल्प आहे. शास्त्रानं त्याची गणना केली 100 वर्ष. काळ बदलला. पूर्वीच्या काळी लोकांना आयुष्य भरपूर असायचं. आपणही काही जण माणसं पाहिले 100 पार केलेले, बरेच जण पाहिले 100च्या पुढे गेले.
ऐकण्यात आहे, पाहण्यात आहे. पूर्वीच्या काळी माणसाला आयुष्य जास्त असायचं. आता आयुष्य किती आहे? शास्त्रानुसार 100 वर्ष आहे, पण कलियुग लागलं. कोरोनापासून आयुष्याची मर्यादा अजून कमी झाली. आता आयुष्य आहे फक्त 60. म्हणून आपल्याकडे 61 साजरी करतात का? की इथून पुढच्या दिवाळीचं बोनस. कारण आयुष्याची मर्यादा खूप कमी होत आली. ऐका, पूर्वीच्या काळी 60 वर्षाच्या नंतर हातामध्ये काठी यायची, म्हणून 60च्या नंतर काठी. पूर्वीच्या काळामध्ये 40च्या नंतर 40, बरोबर आहे, 40 वर्ष गेल्याच्या नंतर चष्मा लागायचा आणि 60 वर्षाच्या नंतर हातात काठी यायची. आता आयुष्य बदललं. आता जन्मल्याबरोबर चष्मा. तुम्ही म्हणाल महाराज 60च्या नंतर काठी? अजिबात नाही. 60च्या नंतर डायरेक्ट काठीच. राम नाम अल्पायुष्य मानव देव. अरे बाहेर गेलेला मनुष्य घराकडे सही सलामत येईल का एवढा भरवसा नाही. बरं, त्याच्या पुढे जाऊन सांगतो, हातात घास घेतलेला तोंडात जाईल, तोंडातला घास कशाखाली उतरेल एवढी सुद्धा सत्ता आपल्याकडे नाही. घास गिळी सत्ता हाती नाही. हातातला घास मुखामध्ये जाईल, पण मुखातला घास कशाखाली उतरेल एवढी सुद्धा सत्ता आपल्याकडे नाही. म्हणून जीवन जगत असताना विचारपूर्वक जीवन जगावं. गोड चिंतन सांगितलं. जीवन जगत असताना आपल्यावर काही उपकार असतात आणि या उपकाराची परतफेड इथंच करावी लागते. ऋण कधी कुणाचं घेऊन जगायचं नसतं. या मृत्यू लोकांमध्ये आपल्यावर पहिलं ऋण जर कुणाचं असेल तर ते ऋण आहे देवाचे. ज्या भगवंतानं आपल्याला मृत्यू लोकांमध्ये जन्माला पाठवलं त्या देवाचं पहिलं ऋण आहे. आणि त्या देवाच्या ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल तर त्याचं भजन केलं की त्याच्या कुणाला ठेवून घेत नाही. भजन केलं मोकळं. दुसरं ऋण आहे जन्म दिलेल्या आई वडिलांचं. आणि जन्म दिलेल्या मायबापाचं ऋण कधीच फिटू शकत नाही. तुम्ही म्हणाल महाराज यांच्या ऋणातून उत्तीर्ण कसं व्हायचं? जोपर्यंत ते आपल्या सानिध्यामध्ये आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. किंवा ज्ञानोबा सांगतात, सकळ तीर्थाची आधुरे जे का माता पितरे. तुम्हाला बाकीचे तीर्थक्षेत्र करायची गरज नाही. सगळी तीर्थक्षेत्र तुमच्या आई वडिलांच्या पायाजवळ आहे. त्यांची सेवा करा. त्यांच्या पश्चात धर्मशास्त्रानं घालून दिलेले जे काही नियम आहेत त्या नियमानं पालन करा. आणि ते नियमाचं पालन म्हणजे आजचं वर्ष श्राद्ध. जन्माला आल्याच्या नंतर इथं देह ठेवावा लागतो. देह ठेवल्याच्या नंतर 3 तासामध्ये त्या जीवाला यमाच्या दरबारात हजर केलं जातं. पण त्या जीवावर झालेले संस्कार तो जीव एवढ्या लवकर सोडत नाही. त्या जीवाचा एकच हट्ट असतो, मला परत जाऊ द्या, मला परत जायचे. कुठं? माझी वाट बघत असतील. तो यमाचंही ऐकायला तयार. शेवटी यम सांगतो तू परत जा, पण कोणत्याही देहाला स्पर्श करायचा नाही. तुला कुठल्या देहात शिरता येणार नाही.
लातूरमध्ये आहे का नाही मला माहिती नाही, पण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये पाणी पाजणाऱ्या माणसाला 10 दिवस कुठं फिरू देत नाही. इकडं असंच आहे, आमच्या तिकडे बीडकडं असं आहे म्हणून सांगतो, फिरू देत नाही, पाळावं लागतं. जर बाहेर जायचं असेल तर हातामध्ये काहीतरी लोखंडाची वस्तू घेऊन जावी लागते, कारण जो खडा आहे आसमा पाणी घातलेला त्याच्यापाशी जीव घुटमळत असतो. म्हणून त्या पाणी पाजणाऱ्या माणसाला एकटं कुठं जाऊ देत नाही. त्याच्यासोबत घोंगडं असतं, हातामध्ये काहीतरी शस्त्र असतं. चला 10 दिवसाच्या नंतर विटाळ फेटल्या जातो, 11-12 पिंड पाडल्या जातं, दिवस होतो आणि गोड जेवण होतं. ज्या दिवशी गोड जेवण होतं त्या दिवशी त्या जीवाला 100% खात्री पटते की आता आपलं इथं काही नाही. आणि मग त्या जीवाचा प्रवास गोड जेवणाच्या दिवशी सुरू होतो. तो प्रवास उद्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी संपतो. या प्रवासाला कंप्लीट 1 वर्ष लागतं. आणि या कंप्लीट 1 वर्षामध्ये तुम्हाला केलेल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागतो. आणि हे हिशोब देत असताना 18 गावामध्ये मुक्कामाला थांबावं लागतं. हे 18 गावं म्हणजे काय आपल्या पाहुण्यांचे नाहीये, ते गावं यमाची आहे. प्रत्येक कर्माचा हिशोब देत असताना त्या जीवाला तिथं त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या कुळामध्ये रक्ताच्या नात्यानं प्रत्येक महिन्यामध्ये काय घालावं लागतं, मासिक घालावं लागतं. कशासाठी, त्या गावातला मुक्काम सुखरूप पूर्ण व्हावा आणि जीव पुढच्या प्रवासाला निघावा म्हणून त्यांच्या कुळामध्ये जेवढे आहेत तेवढ्यांनी काय करावं लागतं, मासिक घालावं लागतं. हे मासिक घालत घालत उद्याचा दिवस उजडतो. उद्या त्यांना दुसऱ्या देहामध्ये प्रवेश मिळतो. तो प्रवास योग्य देहामध्ये मिळावा म्हणून आजचा जो विधी आहे हे ज्ञानदान आहे आणि उद्याचा जो विधी आहे तो अन्नदान आहे. अन्नदान आणि ज्ञानदानाच्या माध्यमातून त्या जीवाला ऊर्ध्वगती प्राप्त व्हावी आणि योग्य देह प्राप्त व्हावा. आता बरीच सुशिक्षित मंडळी असते, ते म्हणतात महाराज इथं केलेलं कर्म त्यांना भेटतो का, आणि हे कशावरून असेल. आता इथं केलेलं कर्म त्यांना भेटतं का. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, लक्षात येईल. आज सगळीकडे जग ऑनलाईनच्या माध्यमातून जगतो, बरोबर आहे. मला सांगा, मी तुम्हाला माझा नंबर देतो, उगं तिथं बसले बसले मला पैसे पाठवा. आले तर सांगायचं मिळाले, काय मला प्रत्यक्ष दिले का. तुम्ही डायरेक्ट तिथं बसून मला काय केले, माझ्या नावे पाठवले. तसं त्या जीवाच्या द्वारा संकल्प सोडून केलेलं कर्म त्या जीवाला प्राप्त होतं. दुसरा एक विधी सांगतो, गोड जेवणाच्या दिवशी आपल्याकडून संकल्प करून काही गोष्टी सोडायला लावतात, बरोबर आहे. मग कुणी चप्पल सोडतं, कुणी चहा सोडतं, कुणी काय काय ज्याच्या त्यांना जे आवडत होतं त्याचा काय करतो आपण, त्याग करतो. पण कधी संकल्प सोडून वर्षभर तुम्ही केलेलं कर्म हे तुमचं नसून तुम्ही केलेलं कर्म त्या जीवासाठी असतं. हे दुसरा जो उपकार आहे तो आपल्या मायबापांचा असतो. आणि या मायबापांचा उपकार फेडण्यासाठी आजचा जो कार्यक्रम आहे तो श्राद्ध. इथून पुढे 3 तिथी लक्षात ठेवाव्या. एक अक्षय तृतीया, दुसरा पक्ष पंधरवाडा आणि तिसरा ज्या तिथीला देह ठेवला तो दिवस. कारण त्या जीवाला या 3 दिवशी परत आपल्या घरी येण्याचा अधिकार आहे. आणि आपल्या घरी तो जीव कोणत्या रूपाने येईल आणि त्याच्यासाठी आपण इथं काय केलं हे पाहतो. ज्यानं हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, दिवसाची रात्र केली आणि काबाड कष्ट करून तुमच्यासाठी हे वैभव उभा केलं, या वैभवामध्ये माझ्यासाठी काय सुरू आहे हा तो जीव पाहत असतो. इथं जर त्याच्या प्रित्यर्थ एखादा अन्नदान घडत असेल तर त्या जीवाला समाधान वाटतं. जर त्याच्या इथं नावानं काही जर होत नसेल तर तो नाराज होतो आणि तो जीव निघून जातो. वाईट वाटतं आणि वाईट वाटल्याच्या नंतर त्याचे परिणाम पुन्हा भोगावे लागतात. आपल्याकडे एक विधी आहे बघा, कितीही चांगलं केलं तर उलट जर होऊ लागलं तर माणसं म्हणतात महाराज पितृदोष झाला. काय लागलं, पितृदोष झाला. मग हा कुठं जाऊन काढावा लागतो,
कुठं जाऊन काढावं लागतं? कुठं काढावं लागतं आई? नाशिकला जावं लागतं. मग त्याच्यासाठी तिकडं जाऊन करण्यापेक्षा इथंच केलेलं काय वाईट आहे का? कशासाठी त्यांनी केलं हे? एवढं कशासाठी वैभव केलं? आज आपण उपवास परने राखीला गार बनता, उपवास परने राखीला गार बनता, उपवास परने राखीला गार बनता, उपवास केला भोग केला भोग वाटा आम्हाला उपवास पाडणे राखीला गार बनता, उपवास पाडणे राखीला गार बनता. आपल्यासाठी वैभव आहे म्हणून उपकार फेडत असताना आईवडिलांचा 2 नंबरला उपकार येतो. पण हा उपकार तुम्ही काही केल्या फेटू शकत नाही. एक मुलगा परदेशामध्ये शिकायला गेला, चांगलं शिक्षण घेतलं, तिकडं चांगली नोकरी मिळाली, भरपूर पगार मिळू लागला आणि तो भारतामध्ये आला. वडील लहानपणी वारले होते, आईनं काबाड कष्ट करून त्याला लहानाचं मोठं केलं, शिकवलं. प्रत्येक वेळेस आई म्हणायची, बाळा मी तुझ्यावर खूप मोठा उपकार केलाय, तुझ्यावर खूप उपकार केला, खूप उपकार केला, खूप उपकार केला. मुलगा श्रीमंत झाला होता. एका दिवशी मुलानं विचारलं, आई तुझ्या उपकारातून मला उत्तीर्ण होण्यासाठी मी तुला काय देऊ? बोल किती पैसे लागतील तुझ्या ऋणातून मोकळं होण्यासाठी? आई म्हणजे अरे पैशातून मोकळं होता असतं का? मग काय उपकार 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 तुझी काय केल्यामुळे तुझ्या सेवेतून मी उत्तीर्ण होईल? तुझी काय सेवा करू? आई म्हणली काही करू नको, फक्त 1 रात्र माझ्याजवळ झोप. किती? एक रात्र जर तू संबंध माझ्याजवळ झोपला ना, तुला उद्या सकाळी माझ्या ऋणातून मोकळं करते, मोकळं करते. बरोबर काय म्हणला? पुन्हा म्हणायचं नाही मी तुझ्यावर लय उपकार केला, पुन्हा पुन्हा मला ते ऐकवायचं नाही. आई म्हणली काही हरकत नाही. संध्याकाळी 9 साडेनऊ वाजता आईनं आणि मुलानं जेवण केलं. मुलाचं आणि आईचं अंतरून जवळजवळ टाकलं. दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यामुळे 9:30 पावणे 10 मुलगा ऑफिसहून म्हणजे घरी अंतरुणावर पडल्याबरोबर त्याला काय लागला? डोळा लागला, झोपला. फक्त रात्रभर झोपायचं नाही, आईच्या ऋणातून मोकळं व्हायचं. गार झोप मुलाला लागली. 10:30 पावणे 11 आईनं हलवलं, बाळा झोपला का काय? हो आई झोपलो होतो का, आता डोळा लागला होता. काय बोललं? काय अडचण? काय नाही रे बागा, तहान लागली म्हणून आवाज दिला, पाणी देतो का? हो नाही म्हणून पटकन मुलगा उठला, पळत किचन वाट्यावर गेला, तांब्या भरून पाणी आणून दिलं. आई पे पाणी, हा मी झोपतो, झोप वागा, दिवसभर तुला कष्ट केलेले आहेत, पड पड शांत झोप. मुलगा झोपला. आईनं मुलाच्या हातातला तांब्या घेतला होता, दोघांच्या मध्ये एकच घोट पाणी पिलं होतं आणि तांब्या दोघांच्या मध्ये ठेवला होता. मुलगा झोपला. झोपल्याबरोबर 10 मिनिटात मुलगा घुरू लागला, पुन्हा गाढ झोप लागली. गाढ झोप लागल्याबरोबर आईनं तो दोघांच्या मधातला तांब्याला हात मारला आणि तो तांब्या मुलाच्या अंथरुणाकडे सांडला. तांब्यावरून पाणी सांडल्याबरोबर ते अंथरुण ओलं झालं आणि अंथरुण ओलं झाल्याबरोबर मुलगा जागा झाला. उठला. आई काय झालं ग? कशानं ओलं झाला अंथरुण?
बघा मला माहिती नाही रे काय झालं, तांब्याला बहुतेक हात लागला काय की लागला होता का मुद्दाम ढकलला होता, मुद्दाम ढकलला होता. वागा चुकून हात लागला असेल रे, थोडं कोरडं करा आणि झोप. आता मात्र मुलाला आईचा 25% राग आला, पण गटगट गिळला. ठीक आहे, थोडं अंतरून कोरडं केलं, पुन्हा मुलगा झोपला. पुन्हा 11 वाजता मुलाला डोळा लागला. डोळा लागल्याबरोबर आईनं उठवलं, बाळू झोपला का? आई आता तर डोळा लागला, तिसरी वेळेस आई उठवायची. आता काय अडचण आहे? काही नाही रे वागा, तहान लागली, पाणी देतो का? आता मात्र दिवसभर काम केलेलं होतं, टेन्शन होतं. आता मुलाला 50% आईच्या राग आला. तन करत किचन वाट्यावर गेला, पाणी तांब्या भरून आणलं. आईनं यावेळेस मात्र हात पुढे केला, मुलानं तांब्या देण्यासाठी हात पुढे केला. मुलानं आईच्या हाताला तांब्याचा स्पर्श झाला. मुलाला वाटलं आईनं तांब्या धरला, आईनं तांब्या सोडला, मुलानं तांब्या सोडला आणि आईनं हात आपला मागे घेतला. भरलेला तांब्या त्याच्या अंथरुणावर. 11 वाजता ज्यावेळेस सगळं अंतरून भिजलं, त्यावेळेस मात्र मुलाची आत्ता तळपायाची आग मस्तकाला गेली आणि तो मुलगा म्हणला, कोणत्या रूपानं तू उपकाराची परतफेड करते? अगं 10 वाजता झोपलो, 11 वाजता 3दा उठवलं आणि 2दा माझं अंतरून भिजवलं, मी कुठं झोपू? त्यावेळेस सांगितलं, वागा फक्त 1च तास झालाय. किती झालाय? 1 तास झाला तर तुला माझा एवढा राग आला? अरे तू लहान असताना मी दिवसभर लोकांच्या शेतावर काबार कष्ट करायचे, संध्याकाळी थकून शेताहून यायचे, तुला कुशीत घेऊन झोपायचे. डोळा लागल्याबरोबर तू अंतरून ओलं करायचा श्री वागा, आणि अंतरून भिजलं ना तू रडायचा. मी उठायचे, त्या जागेवर पदर टाकायचा आणि भिजलेल्या जागेवर मी झोपायचं आणि कोरड्या जागेवर तुला झोपवायचं. रात्र रात्र तू अंतरून ओलं करत होतास आणि सारखं मी उठून तुला कोरड्या जागेवर झोपवण्याचा प्रयत्न करत होते. कधी आजारी पडला तर रात्र रात्र तुला अंगणात घेऊन फिरायचं. सांग, 1 तासामध्ये तुला माझा त्रास वाटला का? मी रात्र रात्र कशी काढली असेल रे? होता येईल रुटीन ना? आईनं जे काबाड कष्ट आपल्यासाठी केले, मायबापाने जे आपल्यासाठी केलं, त्या ऋणातून मोकळं होता येत नाही. चला व्यवहारातून सांगतो, खरं सांगा, आई प्रेम जास्त करते का वडील प्रेम करतात? बोला ना, आई प्रेम करते का वडील प्रेम करतात? ताई, आपल्याला उसणं आणायचं नाही, जे खरं आहे ते सांगायचे. कोण दिदी प्रेम कोण करतं का? आई करते का वडील? नाही, जास्त प्रेम म्हटलं सगळ्यात जास्त. ती म्हणेल उभारले ते उभारले, पुन्हा मला नसलेले भानगडे. सगळ्यात प्रेम आई करते का वडील करते? बोला ना. वडील करतात. दीदी तुला काय म्हणायचं? आई करते का? सगळ्यात जास्त वडिलापेक्षा आई प्रेम करते जास्त. नाही, आई कोण करतो? आई करते ना. वडिलापेक्षा आईचं प्रेम उसणं आणायचे का? वडिलापेक्षा आईचं प्रेम जास्त आहे. आई प्रेम दाखवते, वडील प्रेम कधीच दाखवत नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे का, जोपर्यंत आपल्याजवळ सोडून, जोपर्यंत आपल्याजवळ ऐकणार, तोपर्यंत आपली किंमत नसते. ज्या दिवशी आपल्यातून निघून जाताना त्या दिवशी विचारा बापाची किंमत काय आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे का, जोपर्यंत आपल्या दारात आपल्या बापाचा बूट आहे ना, तोपर्यंत आपल्या घराकडे कुणाचीही वाकड्या नजरेने बघायची हिंमत होत नसते. पण तो जर बूट बापाचा निघाला ना, तर वाईट नजरेनं जग तुमच्याकडे पाहिल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आई जरी घराची भिंत असेल तर बाप त्या घराचं छत आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आई जेवढी माया करते ना, बाकी सगळे म्हणतात आईला जास्त माया येते आमच्या बापापेक्षा. बाप हा पाषाण काळजाचा आहे. बाप पाषाण काळजाचा कधीच होऊ शकत नाही. नीट ऐका, 20-22 वर्षाची मुलगी झाली, तळहातात त्या फोडासारखं लहानाची मोठी केली. शेजाऱ्याकडून निरोप आला, दादा आमच्या पाहुण्यामध्ये एक सुंदर मुलगा आहे, निर्व्यसनी आहे, चांगल्या पदावर कार्यरत आहे, वारकरी संप्रदायाचं कुटुंब आहे. आपली ताई त्या जर घरी गेली तर खूप सुखानं आनंदानं संसार करेल. द्यायचा निरोप?
निरोप द्यायचं ठरलं. पाहुण्यांची तारीख ठरली. ठरलेल्या तारखेला पाहुणे मुलीला पाहायला आले. मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. मुलगा चांगल्या पदावर अधिकारी आहे, गडगंज श्रीमंती आहे, कुटुंब सुसंस्कारित आहे. दुपारी मुलीला पसंती आली आणि लगेच मुलीची बैठक बसली. 2 वाजता मुलीची सुपारी फुटली. आनंदाला उधाण. सगळे जण म्हणत होते आपली ताई नशीब काढून आली. एकदम सुंदर मुलगा ताईला भेटला. गडगंज श्रीमंत पाहुणे, सुसंस्कारित कुटुंब, सुशिक्षित कुटुंब. आपली ताई तिथं सुखानं संसार करी. 4 वाजता पाहुण्यांची जेवण झाली. 5 वाजता चहापान झालं, सत्कार समारंभ झाला. 6 वाजता पाहुणे आलेल्या गावला निघून गेले. आनंदाला उधाण आहे. मुलीच्या मैत्रिणी, भावाचे मित्र, पाहुणे, आत्या, काका, मामी सगळे आनंदानं. सगळ्याच्या मुखामध्ये एकच विषय आहे, आपली ताई खूप भाग्यवान आहे. ताईचं नशीब आहे, सुंदर मुलगा, चांगलं घर, चांगलं चांगलं सगळं चांगलं आहे. सगळ्यांच्या आनंदानं बैठका बसलेल्या आहेत, सगळ्यांचे ग्रुप बसलेले आहेत. आनंदाला उधाण आलेला आहे. पण तेवढ्या घरामध्ये एक माणूस असा आहे, सगळेजण आनंदाने चर्चा करतात, पण रिकाम्या ढाळमध्ये एकच माणूस बसलेला असतो. आणि तो माणूस गुडघेवर करून डोकं ठेवून एकटाच रडत असतो. त्या घरातला माणूस त्या मुलीचा बाप असतो. ज्या दिवशी घरामध्ये मुलीचं लग्न जमतं ना, त्या दिवशी घरात उपवासी झोपणारी व्यक्ती जर कोण असेल तर तो मुलीचा बाप असतो. संध्याकाळी जेवायला चला म्हटलं तर तो म्हणतो पाहुण्याबरोबर जेवण झालं, मला आता भूक नाहीये, खूप उशिरा जेवण झालं. तो संध्याकाळी 9 वाजता उशीवर डोकं टेकवतो, अंत पांघरून डोक्याखाली घेतो आणि पहिल्या दिवसापासून 22 वर्षापर्यंतचा चित्रपट त्या बापाच्या डोळ्यापुढून सरसर निघत असतो. आणि रात्रभर तो बाप उशी भिजेपर्यंत अंथरुणामध्ये रडत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी करण्यासाठी दिवस रात्र पळतो. ज्याच्या पायाला नख शिल्लक नसतं ती व्यक्ती त्या मुलीचा बाप असतो. पुढे लग्नाच्या दिवशी सगळ्याच्या अगोदर मंगल कार्यालयामध्ये उभा असतो तो त्या मुलीचा बाप असतो. सगळे पाहुणे येतात, लहान थोर असं तो नमस्कार करायला, सगळ्यांचं स्वागत करायला त्या मंगल कार्यालयाच्या गेटवर उभा असतो. विनंती करतो, काही कमी पडलं तर मुलीचा बाप आहे, सांभाळून घ्या. एवढ्यामध्ये कुणीतरी अक्षदाची पुडी हातामध्ये आणून देतं. इकडे मंगळाष्टकेला प्रारंभ होत असतो आणि मग तो बाप एकदा स्टेजवर पाहतो आणि आपल्या हातातल्या तांदळाकडे पाहतो. आणि एवढ्या आनंदाच्या क्षणामध्ये त्या मंगल कार्यालयामध्ये ज्याच्या हातातल्या अक्षदामध्ये डोळ्यातल्या पाण्याचे थेंब पडतात ना, ते थेंब त्या मुलीच्या बापाचे असतात. एवढा मंगलमय कार्यक्रम असताना सुद्धा जो रडतो ना त्याला बाप म्हणतात. मंगळाष्टकेचा कार्यक्रम संपतो, कुणीतरी अनाउन्सिंग करतं, पाहुण्यांची जेवायची व्यवस्था वरती आहे, महिला मंडळाची व्यवस्था खाली आहे. पटकन डोळे पुसतो आणि एवढ्या प्रसंगामधून सुद्धा पुन्हा सगळ्यांच्या समोर हात जोडून हसत उभा असतो. सावकाश घ्या, मुलीचा बाप आहे, काही कमी पडलं तर. पाहुण्यांच्या पंक्ती जेवतात, पाहुणे जेवण करून निघून जातात. पुढे साड्याचा कार्यक्रम सुरू होतो आणि तो विधी बाप लांबून पाहत असतो. सगळं मंगल कार्यालय आता हळूहळू रिकाम होत असतं. सगळे विधी पूर्ण होतात. मुलगी जायला निघते. पहिल्या सुरू मुलगी आईच्या गळ्याला पडते, हंबरडा फोडते, आई रडते, मावशी, काका, आत्या, मामी सगळ्यांच्या गळ्याला मुलगी पडून रडत असते. बहिणीच्या गळ्याला पडते, शेवटी भावाच्या गळ्याला मुलगी कडकडून मिठी मारते, हंबरडा फोडते, बाहू रडतो. इतक्यात गाडीचं दार उघडलं जातं. मुलगी गाडीत बसणार आहे. इतक्यामध्ये कोणीतरी विचारतं, दादा कुठे आहे? कोणीतरी सांगतं, दादा मंगल कार्यालयात आहे. एवढ्या आनंदाच्या ठिकाणी सुद्धा मंगल कार्यालयात खुर्चीवर बसून एकटाच रडत असतो तो त्या मुलीचा बाप असतो.
एक व्यवहारातली गोष्ट नीट लक्षात ठेवा. आई मुलाला कडेवर घेते, बाप मुलाला खांद्यावर घेतो. का हो? आई कधी मुलाला खांद्यावर घेत नाहीये आणि बाप कधी लेकराला कडेवर घेत नाहीये. याचं उत्तर ऐका. आई फक्त चार भिंतीच्या मध्ये असते, तिची नजर फक्त घरामध्ये असते. म्हणून आपल्या लेकरानं इथपर्यंतच पाहावं, पण बापाची इच्छा असते मी जिथपर्यंत पाहिलं त्याच्या कितीतरी पटीनं माझ्या लेकरानं पुढे पाहावं, जग पाहावं. म्हणून बाप लेकराला खांद्यावर घेत असतो. पण जोपर्यंत तो मायेचा हात आहे ना, तोपर्यंत तुमचं सर्वस्व आहे. आई जरी मुलगा वेळेवर घरी नाही आला तर रात्रीच्या 9 वाजता घरातून दारात चक्रा मारते. खुर्चीवर बाप निवांत बसलेला असतो, आई चक्रा मारते. 9:30 वाजले, 10 वाजले. दररोजचा येणारा मुलगा 9 वाजता 10 वाजले का बरं आला नसेल, काही झाला असेल का? आईचा जीव तुळतुळ तुटतो आणि शेवटी 10 वाजता खुर्चीवर बसलेल्या नवऱ्याला रागावते, निवांत बसला, तुम्हाला काही वाटतं का? अजून लेकरू 10 वाजले आलं नाहीये. तुम्हाला काही काळजी आहे का? खरं सांगा, त्या बापाला काळजी आहे का नाही? आहे का नाही? अहो, तो खुर्चीवर बसलेला असतो, एकांतामध्ये विचार करतो, का बरं आलं नसेल, वाटत काही झालं असेल का, काही अडचण आली असेल का? आणि ज्याचं अंतकरण मधून तुटतं ना ते बाप असतो, आणि वरून जिचं अंतकरण दिसतं ना ती आई असते. आई जेवढी माया करते ना त्याच्या कितीतरी पटीनं बाप माया करतो, पण बाप माया दाखवत नसतो. जो स्वतःच्या इच्छा कधीच डोळीला मिळवून आपल्या सगळ्या कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडतो ना, त्या व्यक्तीचं नाव आहे बाप. वेळ प्रसंगाला स्वतःच कुठलीच इच्छा पूर्ण करत नाहीये. आज प्रत्येकाच्या घरामध्ये तपासून पहा. मुलाकडे 25,000चा मोबाईल असेल, मुलीकडे 20,000चा मोबाईल, बायकोकडे 15,000चा मोबाईल. तो बाप अजून बी 5-10 हजाराचाच मोबाईल वापरतो. आज मुलाच्या पायामध्ये 3,000चं, मुलीच्या पायात 2,500चं, बायकोच्या पायात 2,000चं चप्पल असेल, पण बाप अजून बी 400-500 रुपयाचंच वापरतो. का? त्यानं सगळ्या अपेक्षा आपल्या कधीच धुळीला मिळवल्या आणि आपल्या कुटुंबातल्या गरजा भागवण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करतो. तो बाप आहे. म्हणून दुसरा जो उपकार आहे तो उपकार आहे आई वडिलांचा, आणि तिसरा जो उपकार आहे या मृत्यू लोकांमध्ये कसं जगायचं हे ज्यांनी शिकवलं त्या संतांचा. संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी त्यांची सेवा करा, भगवंताच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्या भगवंताचं नामस्मरण करा, आणि आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जोपर्यंत आपल्या सानिध्यामध्ये आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. काही जण असे असतात दादा, कळायच्या अगोदरच मायबाप निघून जातात. त्यांना विचारा मायबापाची किंमत काय आहे. त्यांना काय माहिती आता कधी कळायच्या अगोदर निघून गेले. ज्यांना आईवडील प्राप्त झाले, सेवा करण्याची संधी मिळाली, पुन्हा ती संधी डबल येणे नाही. म्हणून साधू संतांनी आपल्याला गोड चिंतन सांगितलं. आईवडिलांची सेवा करा, त्यांच्या पश्चात धर्मानं घालून दिलेले कर्म, ते कर्म म्हणजे गोड जेवण असेल, पुण्यतिथी असेल, वर्ष श्राद्ध असेल, पक्ष पंधरवाडा, अक्षय तृतीया आणि पुण्यतिथी. नागबाबा सांगतात जीवन जगत असताना असं जीवन जगावं. कारण का? या देहाचा भरवसा नाही. कारण काळ आपल्यासाठी वाट पाहत बसलेला. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. नीट गोड चिंतन सांग. ऐका, हे घर कुणाचं आहे? म्हणजे बंगला दिसतो कुणाचा आहे? हा, करंजे परिवार. ठीक आहे. आता हे घर बांधलेलं विटा मातीचं कुणाचं आहे? करंजे परिवाराचं आहे. हे घर कुणाचं आहे? हे हाडामासाचं घर आहे, ते विटा मातीचं घर आहे. हे घर कुणाचं आहे? बोला, कुणाचं घर आहे? हे आपलं आहे ना, आपलं घर आहे. हे समज अगोदर डोक्यातून काढून टाका. हे घर आपलं नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तिथे मनुष्याचे काय आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे का, हे घर आपलं नाही. या घराचे मालक आपण नाहीत. आपण या घरामध्ये आलेले भाडेकरू आहे, आणि भाडेकरूला एक दिवशी घर खाली करावंच लागतं. पण पुढचा शब्द थोडा कठीण आहे, तिखट आहे, तरी पण ऐका. हे घर आपलं म्हणा ना, आपलं नाही. आपण कोण आहेत?
भाडे करू, पण या भाड्यानं आलं का लक्षात? पुन्हा या भाड्यानं दुसरे 6 भाडे करू आणली. त्या भाडेकरूंचं नाव आहे का? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. आणि हे 6 जण या घरामध्ये आले आणि आल्याच्या नंतर या घराचं वाटोळ या 6 जणांनी केलं. वाटोळ करायला शेजारी नसतेच बरं का. मी काय का आपल्याला या घराचा विचार करूच नका, या घराचा विचार करा. नाथबाबांनी हे घर नाही सांगितलं, या घराकडे पहा. या घरामध्ये वाटोळ करणारे दुसरे नसून ते घरातलेच आहेत. ते आधी नव्हते आणि शेवटीही राहणार नाही, मध्येच आले. त्याचं नाव आहे माया. आणि हे मायेच्या माध्यमातून वास्तव्याला आलेले काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार रूपी हे षडविकार या देहरूपी अंगणामध्ये आले. आणि या देहरूपी अंगणामध्ये आल्याच्या नंतर हा जीवरूपी पक्षी त्या अंगणात उतरलेल्या षडरूपी विकारांचं सेवन करण्यामध्ये स्वतःला धन्य मानू लागला. म्हणून संतांनी सांगितलं, विषय ओढे बुडले जीव, आता याची कोण करील नीव. विषय भोगत असताना जीवाला गोड वाटत. विषयाचे सुख येते वाटे गोड, विषयाचे सुख येते वाटे गोड, विषयाचे सुख येते वाटे भोगत असताना आनंद वाटतो, पण परिणाम येमाच्या तावडीत सापडावं लागतं. म्हणून नाथबाबा येमाच्या तावडीतून जर सुटायचं असेल तर जीवन अलिप्तपणानं जगायचं. कारण आपण गेलो तरी संसार सुरूच राहणार आहे, थांबणार नाही. पण परमार्थ मात्र तुमचा थांबणार आहे. प्रपंची असावी असोनी नसावी. संसारात राहू नका असं काय. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. संसार 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 या शब्दाची व्याख्या नीट ऐका. संसार कशाला म्हणायचे? लग्न करणे, प्रपंच हाकणे याला संसार नाही. जन्म आणि मृत्यू देहाचा आणि जीवाचा संसार आहे.
जोपर्यंत या देहाच्या सानिध्यामध्ये जीव आहे ना तोपर्यंत संसार आहे. संसाराला दोघ जण लागतात, एक जण नसतो. व्यवहारामध्ये पहा, एखादा गेला तर माग विचारतात काय चाललंय संसारामध्ये. सहज माणसं म्हणतात आता काय संसारात आराम राहिला का. एक जण सोडून गेलं, कस तरी रडत पडत इथला संसार व्यवहारातला चालेल, पण अध्यात्मातला संसार देहाची साथ जीवानं सोडली रे सोडली त्याच दिवशी संसार संपला. म्हणून संसार करत असताना जोपर्यंत जीव या देहाच्या सानिध्यामध्ये आहे तसं असं जीवन जगायचं. कसं जीवन जगायचं म्हणजे मनानं येईल तसं अजिबात नाही, अजिबात नाही. साधू संतांनी सांगितलेल्या मार्गाने जीवन जगावं आणि भगवंताची अखंड नाम साधना करावी. कारण का या मृत्यू लोकामधून जर जन्म मरणाच्या भवचक्रातून जर सुटायचं असेल तर नामेची तारिली कोट्यान कोटी भगवान परमात्म्याचं नामस्मरणच फक्त तारू शकतं. एकाला विचारलं देवाचं नाव किती मोठं आहे, देवाचं नाव किती मोठं आहे. गगनावने नाम आहे गगनावने मोठा आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे म्हणून नामेची तारिली कोट्यान कोटी नाम घेता वाया गेला. असं ठरलं का देवाचं नाव घेतलं आणि त्याचं नाव सगळं फुकट गेलं. चला त्याच्या पुढचं जाऊन सांग. हे आपण जे कमवलं ते आपल्यासाठी का दुसऱ्यासाठी. आपण जे शरीर धर्मानं जे कमवलं ते दुसऱ्यासाठी एक आपल्यासाठी. आपल्यासाठी जर असतं ना, मी तर म्हणतो हे जर न्यायची जर व्यवस्था अगोदरच ठरली असती का आपल्याला इथं एक बी रुपये ठेवला नसता. अगोदरच तिकडं मोकळं केलं असतं. पण इथं तुम्ही कितीही कमवा सगळं इथं काय करायचे होऊन जायचे. आपली खरं सांगू का संपत्ती काय आहे कळलेची नाही. सूर्य समुद्रा मध्ये कधी बुडाला, कळलेची नाही. सूर्य समुद्रामध्ये कधी बुडाला, कळलेची नाही. पक्षी मळ्यामधून कधी उडाला. मरणाचा भरवसा नाही म्हणून सर्वांनी प्रेम केले. मृत्यू नंतर हेच आयुष्य फोटोत प्रेम झाले. आपण गेल्याच्या नंतर घरामध्ये आपलं काय राहतंय फोटो. किती दिवस राहील याची गॅरंटी. लय मुलं चांगली असतील तर 2-4 पुण्यतिथी, आणि मुलं जर वाईट निघाली तर दुसऱ्याच पुण्यतिथीला फोटो नदीच्या काठावर. ही आपली खरी संपत्ती आहे. काय का पुढचं आतापर्यंत तुम्ही जेवढं कमवलं त्याच्यात ईशेकरी आहेत, वाटेकरी आहेत. आपल्या अंगावर एक गुण जरी सोनं असलं तरी माणसं आडकीता घेऊन तयारच असतात. कशाला मग बोलत राहा, कशाला बापाय. पण आतापर्यंत जगाच्या पाठीवर असं घडलंय का आपल्या गळ्यातली तुळशीची आणि रुद्राक्षाची माळ काढून घेतली. तेवढं त्यांच्या संग जाऊ द्या का म्हणले मुलं
108 मणीची माळ आहे, 2 जण आहेत, 54 मणी वाटून द्या. अजिबात नाही, तेवढं त्यांचं सोडून जाऊ. तुम्ही केलेल्या देवाच्या वाऱ्या तुमच्यासाठी का यांच्यासाठी? ते पुण्य आपल्यासाठी. म्हणून पुढचं हे काय का आपुली आपण संसार बंधन तोडा, सोडवायला आपल्याला कुणी सुद्धा येणार नाही. म्हणून तुकोबारांचं गोड चिंतन आहे का, नको नको मना गुंतू माया जाडे, नको नको मना गुंतू माया जाडे. काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे मुडी पडेल बाजम्हा, सोडविना तेव्हा माय बापू. यमाते यमदंड पैसा दिलं माता, यमाते यमदंड पैसा दिलं माता, यमाते यमदंड पैसा दिलं माता, यमाते यमदंड पैसा दिलं माता. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचूनिया. देव जर आपल्याला त्या संकटातून सोडवत असेल तर त्या देवाची आठवण ठेवावी का त्याला विसरावं? विसरले तया 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 थोर झाली हानी, पचतील खाणी 84. या भवचक्रातून सुटायचं असेल तर देवाची आठवण ठेवा. गोड चिंतन आहे का? या जगामध्ये देवाशिवाय सोडवणारा कोणी नाही. श्रीमद भागवत महापुराणामध्ये गजेंद्राची कथा आहे. गजेंद्र नावाचा हत्ती आपल्या परिवारासह त्रिकुट नावाच्या पर्वताच्या सरोवरामध्ये उन्हाळ्यामध्ये त्रास होऊ लागला म्हणून जलक्रीडा करण्यासाठी आला. तो हत्ती आहे, सगळा परिवार सोबत आहे, मुलं बायका मुली परिवाराची सगळी सदस्य. उन्हानं अंगाची लाही लाही होत आहे. जलक्रीडेचा आनंद भोगत असताना आपल्या सोंडेमध्ये पाणी घ्यावं, बायकोच्या लेकराच्या मुलाच्या मुलीच्या अंगावर टाकावं आणि जलक्रीडेचा आनंद घ्यावा.
कर्म धर्म संयोगाने त्या जलाशयामध्ये असणाऱ्या एका मगरीनं हत्तीचा पाय पकडला. तो हत्ती धडपड करू लागला आणि धडपड करत असताना त्या हत्तीनं आपल्या पत्नीला, मुलाला, नातेवाईकांना आवाज दिला, या मगरीच्या तावडीतून मला सोडवा. मुलं धावून आली, पत्नी धावून आली, पाहुणे नातलग सगळे धावून आले. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 3रा दिवस उतरला. आता मगर हे पाण्यातलं आणि हे सगळे जलचर, मगर जलचर हे भूचर. आता हे किती दिवस पाण्यात दम काढतील? मगर काही हत्तीला सोडायला तयार नाहीये. मुलं वडतात, बायको वडते, नातलग वडतात, पण मगर सोडत नाहीये. शेवटी मुलांनी आईला सांगितलं, आई बाबांचं आता काही खरं नाही, किती दिवस आपण यांना सोडवण्याचा प्रयत्न करावा. काय करावं? आपण निघावं. सगळे सोडून गेले. शेवटी 1000 वर्ष हत्ती त्या मगराशी झुंजत होता आणि शेवटच्या क्षणाला त्याला कुणाची आठवण आली? देवाची. हे भगवंता दीनदया, याच क्षणी तू धार. देवा नारायणा माझे नाव किनारे लगा. डगमग डोले माझे पाण्यावरी नावरी. पंढरीच्या पांडुरंगा बेगे सगळे सोडून गेले. सरली नाती सरली प्रिय, खेळची सरला सारा. खेळची सरला सारा पाखरा, तो पान सुटला. ये माघरचा पाहुणा येईल, प्राण आपुले घेऊन जाईल. तेव्हा कुठे तू असशील देवा, दैवगतीचा फेरा. दैवगतीचा फेरा पाखरा, तू पान सुटला. हे वादळ येण्याच्या अगोदर जीवरूपी पक्षानं सावध असायचं. वारं सुटल्यावर पुन्हा पळापळ करून उपयोग नाही. म्हणून नाथबाबा सांगतात, या जीवरूपी पक्षाला, हे पक्षा त्या व्यवहारातल्या पक्षाकडे पहा. तो पक्षी किती आलिप्त जीवन जगतो त्याला एवढंच माहिती आहे, देवानं ज्या तुम्हाला चोंच दिली त्यात जगवण्याचा अधिकार कुणाचा आहे? उद्याची चिंता तू करतो का? आपल्याला किती वर्षाची चिंता आहे? आपल्याला किती वर्षाची चिंता आहे? अहो, एका सावकाराकडे फक्त एक माणूस ठेवला होता, फक्त आवक लिहायला. त्याच्याकडे फक्त आवक रजिस्टर होतं, जावक नावाचं रजिस्टरच नव्हतं. फक्त घरात यायचे, एकदा घरात आले की पुन्हा बाहेर निघणार नाही. आणि मग एका दिवशी सावकाराला विचारलं आपल्या मुनिमजीला, मुनिमजी आपल्या तिजोरीत नेमके पैसे किती आहेत? मुनिमाने हिशोब केला, सांगितलं मालक कमीत कमी आपल्या 7 पिढ्या, पुढच्या 7 पिढ्या बसून जरी खाल्लं तरी धन संपना नाही, एवढं आपल्या तिजोरीमध्ये आहे. आता त्यानं समाधान मानावं का काय करावं?
अहो 7 पिढ्याचं नाव ऐकल्याबरोबर त्याची तळपायाच्या मस्तकाला गेली आणि ते मुनिमावरच रागावलं. ए नालायका, माझी 8वी पिढी काय खाईल? म्हणलं माती खाईल. आता 8 पिढी कसतो जर विचार आपल्याकडे असेल तर त्या पक्षाने जाता जाता किलो 2 किलो न्यावं ना. उद्या डबा भरून फुल्यात काय काय मरत का पक्ष? पण त्याला माहिती आहे उद्याची चिंता देवाकडे आहे. आपण इकडं चिंता करूनच परेशान आहे. पण चिंता सोडून चिंतन करावं. चिंतने चिंतने परदुर्पता. चिंतन केलं तर पापाचा नाश आहे आणि चिंता केली तर शरीराचा नाश आहे. चिंता जर केली तर शरीराला जाळायला जास्त काही लागत नाही आणि चिंतन जर केलं तर देवाचं आपल्याला पापाला पुढे जाण्याची गरज नाही. म्हणून नाथबाबा सांगतात, पक्षी अंगणी उतरती. हे देहरूपी अंगण आहे. या अंगणामध्ये 6 प्रकारचं धान्य वाळायला ठेवलेलं आहे. त्याच्यातल्या पहिल्या धान्याचं नाव आहे काम, दुसऱ्याचं नाव आहे क्रोध. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. पण एवढे तरी आहेत का? पुन्हा अजून बारीक बारीक येतं. आपण मोठे मोठे गहू ज्वारी टाकतो, पुन्हा बारीक बारीक दारी असतात. त्या कोणत्या आहेत ऐका? शब्द, रूप, स्पर्श, गंध आणि रस अशी मिळून 11 धान्य या देहरूपी अंगणामध्ये वाळायला टाकली. आणि हे धान्य खाण्यामध्ये जीवरूपी पक्षी स्वतःला धन्य म्हणू लागला. म्हणून सांगितलं त्याच्याकडे बघ, कोणत्याकडे व्यवहारातल्या पक्षाकडं, आणि तसं संसारात आली तर जोवरी प्राक्तनाची किंवा प्राचीनाची किंवा प्रारब्धाची दोरी. हे प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंतच मृत्यू रोगामध्ये आपल्याला राहता येतं. पुढचं ऐका, ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्याच दिवशी आपल्या आयुष्याचा पास आपल्या खिशात देवानं दिला आहे. पण तो पास किती दिवसाचा आहे ही तारीख मात्र लक्षात किंवा दिसत नाही. आता पुढचं सांग. पूर्वीच्या काळी एसटीला प्रवास करत असताना कंडक्टर आपल्याला तिकीट घेत होता आणि इकडून 2 बोळ आणि इकडून 2 असे पंच करून द्यायचे. कशासाठी इकडून 2 आणि इकडून 2 बोळ पडत होत? आपल्याला काही कळत होतं का? त्यानं पाडले, आपण घेतले, खिशात ठेवले. त्याला माहिती आहे हे कुठं बसलंय आणि ह्यानं कुठं उतरणार. शेतकऱ्यालाही माहिती आहे कुठून बसलं कुठं उतरतंय. लातूरून बसलं महापूरला जर उतरायचं असलं त्यानं म्हणलं तिकीट तर आहे ना. कंडक्टरला काय कळणार आहे महापूरला उतरलं का रेणापूरला उतरलं? आपण रेणापूरला उतरून बघावं. गाडी महापूरच्या पुढे गेली, गाडी जर चेक झाली तर बरोबर त्या तिकीटवाल्याला पकडल्या जात होतं, बाबा तुझं तिकीट महापूर पर्यंत होतं, तू पुढचा प्रवास फुकट केलास. कारण आपल्याला कळत नव्हतं इकडून का पाडलं आणि इकडून का पाडलं. तसं देवानं आपल्याला तिकीट दिलं, पण कधी मुक्काम आहे हे मात्र. आणि मला वाटतं ते जर कळालं एवढे बी माणसे कीर्तनाला यायचे. कशाला कीर्तनाला आणि भजनाला येतील? होय, आपल्याला जर कळालं अजून 5-25 वर्ष आपल्याकडे येणारच नाही. तर आपण भजनाला आणि कीर्तनाला येऊ. त्याचा पत्ता नसताना सुद्धा माणसं म्हणतात बघू ज्या दिवशी येईल त्या दिवशी.
ज्या दिवशी येईल त्या दिवशी काय फक्त उगं टोळू बघावं लागतं, दुसरं काय आपल्या हातात नसतं. मग तिथं तुम्ही कितीही गर्दा करा, काय करायचे ते करा, मुकाट्यानं त्याच्या स्वाधीन पाहावं लागतं. इकडचा पाहुणा रिकाम्या हातानं जाईल, पण तो पाहुणा आला की घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. हे प्रारब्धामध्ये आपल्याला लिहिलेलं आहे. आणि हे कोण्या दिवशी लिहिलं जातं नीट ऐका. ज्या दिवशी आपला जन्म होतो त्या दिवशी पेपर आपल्या संग येतो, पण ते पेपर तपासायला 5व्या दिवशीचा टाइम दिलेला आहे. आता इकडं आहे की नाही मला माहिती नाही, पण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये लेकरू मुलगा असो किंवा मुलगी असो जन्माला आलं की 5व्या दिवशी एक कार्यक्रम केला जातो. इकडे करतात 5व्या दिवशीचा कार्यक्रम काय असतो? रात्रीच्या 12ला कोणीतरी इत्या म्हणून ते दिवा लिहून लावलेला ठेवलेला असतो, पाटी वही पेन्सिल पेन ठेवलेला असतो. कशासाठी कशासाठी बोला ना. आता इकडे महिलाच करीत असते ना तो विधी, गडी करते. काय असते ते संध्याकाळचं ते मनसकली काय करते, अक्षर लिहिते. आता नीट आहे का पुढचं आहे का, ते सटवाई अक्षर लिहित नाही, ते फक्त लिहिलेले अक्षर नीट आहेत का बरोबर आहेत का बघते. हे लिहितोय ब्रह्मदेव आणि बघत्या कोण सटवाई. पण ती कितीला येते? 12च्या नंतर येते आणि 4च्या अगोदर निघून जाते. आता त्या सटवाईचा अधिकार किती मोठा आहे बघा. ब्रह्मदेवानं लिहिलेला पेपर तपासतो कोण कोण सटवाई. आणि आपल्याकडल्या बाया कुणाला बी म्हणतात अगं. आता ती सटवी कुठं? अरे ब्रह्मदेवानं लिहिलेला पेपर जिथं तपासते तिचं नाव सटवाई नावाची दैवत आहे. ते अक्षर त्या अक्षरामध्ये बदल होत नसतो, ते भोगावंच लागतं. म्हणून जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत ऐशे असावे संसारी. जोवरी प्रार्थनाची दोरी वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. तो जीवरूपी प्रवासी या देहरूपी वस्तीसाठी काही काळाला आला, पण व्यवहारातला प्रवासी जाताना आपल्याला दिसतो, पण आपण सगळ्याच्या मध्ये असतो. आणि तो जीवरूपी प्रवासी कधी जातो हे कुणालाच लक्षात येत नाही. म्हणून तैसे असावे संसारी. जो बरे प्रार्थनाचे दोरे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत ना तो पण तोही तैसा झाला. एका दिवशी पाहता आपला नंबर आपला सुद्धा नंबर येणारच आहे एका दिवशी. जोपर्यंत त्याची सत्ता आहे तोपर्यंत आपलं खरं आहे. सत्ता संपली रे संपली. कार्यक्रम मंदिर घेऊन जाई बोका. पाहतो मंदिर घेऊन जाईल 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 बोका. पाहतो मंदिर घेऊन
डोका टपून बसला तसा काळ या जीवावर टपून बसलेला आहे. म्हणून सावधपणानं जीवन जगावं. सावध सावध म्हणून काय? सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवा. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवा. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. कुणाला जवळ करावं? फक्त देवाला जवळ. कारण देव तुम्हाला शेवटच्या क्षणाला मदत करणार. पण सावध असायचं. सावध सावध. आपण इथं भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी मृत्यू लोकात देवानं आपल्याला जन्माला घातलं आणि सावध होऊन भगवंताचं अखंड नामचिंतन करावं. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. भगवंताचं अखंड अखंड नामचिंतन करावं. कारण काळ येण्याच्या अगोदर आपल्या हातामध्ये काहीतरी असावं. व्यवहार सांगतो, आपण आलो रिकाम्या हाताने जावं का? नेता काय येतंय? फक्त देवाचं नाव. तुम्ही केलेलं सत्कर्म आणि याच्यामुळे काय होतं? तुका म्हणे का मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपलं खरंच पण सुंदर गोड चिंतन आलं. पत्नी दारापर्यंत येते. पाहुणे स्मशानभूमीपर्यंत येतात. शरीर जळेपर्यंत साथ देतं. पुढचं कोणी येणार आहे? दिवसा जर आपण म्हणलं स्मशानभूमीकडचं नगोवा भेव वाटतंय, कोणीतरी सोबत चला ना. शेवटच्या दिवशी म्हणावं एकटा कसा जाऊ, कोणीतरी सोबत चला ना. कोणी येईल? म्हणून स्वहिताचा घोर बहा ध्यानी राहा श्रीहरीच्या. देवाच्या आठवणीत आपण असतो. पण देवाच्या आठवणीत आपण असल्यावर देवाची आठवण आपण काढली तर देव आपली आठवण ठेवू. आपण देवाची आठवण अडचणीत काढल्यावर देव आपली आठवण ठेवतो. म्हणून अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. संसारामध्ये राहायचं, संसार सोडायचा अजिबात नाही. ज्ञानोबरांनी सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे मायतया पंढरपुरा भेटेन माहेर अपोलिया. शेवटी आपल्याला एक दिवशी माहेरला जायचे बरं का सगळ्यांनाच. आणि ती माहेर म्हणजे भगवंताच्या सानिध्यामध्ये जायचं. माहेरला जात असताना काहीतरी सोबत घेऊन जावं. आणि सोबत घेऊन जाण्यासाठी साधू संतांनी सांगितलेलं भगवंताचं नामस्मरण. शरण एका जनार्दन ऐसे असता भयकवन. नाथबाबांना विचारलं, महाराज देवाचं नामस्मरण केल्याच्या नंतर बेती काळाची बाळगायची गरज नाही का? नाथबाबांनी याच्यासाठी स्वतःचा अनुभव सांगितला. 2 मिनिटांमध्ये चिंतन आणि सेवेला पूर्ण केलं. संत हे स्वइच्छा प्रारब्धामध्ये जीवन जगतात. आपल्याकडे तिकीटवाले एक प्रवासी आणि पासवाले एक प्रवासी. पासवाल्याला गर्दी जर असेल तर त्या गाडीत बसून उतरून दुसऱ्या गाडीत बसता येत. पासवाल्याला त्या गाडीत बसला पण जागा मिळाली नाही, ती उतरून दुसऱ्या गाडीत जाईल का नाही? जात नाही. पण तिकीट काढलेलं एका पायावर का उभारून त्याच गाडीत जावं.
तसं तिकीटवाले आपण आहे. गाडी आली की निघायचं. पण संतांचं तसं नाही. ज्या दिवशी जायचंय ना त्याच दिवशी ते जातात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. यमाला म्हणले, यमा थांब थोडं, पाहुणे शिवाजी चौकात आले तर एकदा त्यांना भेटतो आणि मग तुझ्या सोबत. शिवाजी चौकात आले, दारात आले तर भेटू देत नाही. पण संतांचं तसं नाही बरं का. संतांचं इच्छा प्राप्त, त्यांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे. आता 2 मिनिटांमध्ये सांगतो संतांचं स्वइच्छा प्रारब्ध. नाथबाबांचं जीवन या मृत्यू लोकात संपलं आणि नाथबाबांची प्रेत यात्रा निघाली. प्रेत यात्रा निघाली. प्रेत यात्रा निघाल्याच्या नंतर माणसं कधी काय बोलतील सांगता येत नाही. आणि मग काय झालं, प्रेत यात्रा जात असताना एक माऊली बोलली. काय बोलली ऐका. प्रेत चाललंय आणि त्या दोघी जणींचा संवाद सुरू आहे. का ग महाराजांना आजचा मरायचा मुहूर्त योग्य होता का. महाराजांच्या मरण्याचं तुझ्या मुहूर्ताचं काय गरज आहे. ती म्हणली, अगं आज तसं नाही, आज माझ्या मुलीला सासरला पाठवायचं. सकाळी तिला नाहू घातलं, पुरण टाकलं, आता पुरणपोळीचं जेवण करून कुठं पाठवायचं. आता मड्यावर पोळ. योगायोग असा झाला, ही बाई बोलायला आणि प्रेत तिथं यायला. कुणी ऐकलं, कुणी ऐकलं. नाथ महाराजांनी ऐकलं आणि नाथ महाराजांनी ऐकल्याबरोबर म्हणले, थांबा. आता किती लोक थांबले असते. जर प्रेत यात्रा निघाली, ते प्रेत जर शिवाजी चौकात गेल्यावर म्हणलं थांबा, पाहुणे इकडे येते माघारी. थांबा म्हणल्याबरोबर तो लोक पळायला लागले. असं झालं कसं. थांबा थांबा म्हणले, आई तुझ्या मुलीला आज पाठवायचं मुहूर्त आहे ना, बिनधास्त तिला पुरणपोळीचं जेवण करून घाल. मला एवढी काय आज जायची गरज, मला ज्या दिवशी जायचंय त्या दिवशी जाईल. पण तुझ्या आधी लेकीला पुरणपोळीचं जेवण खाऊ घाल आणि पाठव तिला. 15 दिवस नाथ बाबा पुन्हा राहिले. 15 दिवसानंतर देह ठेवला. पुन्हा दुसऱ्या वेळेस प्रेत यात्रा निघाली. पहिले 4 खांदेकरी तेच दुसऱ्या वेळेस खांदेकरी. पण त्या खांदेकरीला धाकूड नको, जीव व्हायला. आज जर कोणती बाई बोलली तर पुन्हा महाराज उठतील आणि पुन्हा उठले की पुन्हा तिसऱ्या वेळेस आपल्यालाच खांदा द्यायला यावं लागेल. ही त्यांच्या मनातला विषय. पूर्वीच्या काळी गावाला वेश असायची आणि वेशीपर्यंतच महिला यायच्या. पुढं यायला बंधन होतं. वेशीपर्यंत प्रेत आलं, महिला मंडळ थांबलं, प्रेत विसाव्याला टेकलं आणि टेकवत असताना 4 जण म्हणले, बरं झालं आज गावात कोणती बाई काही बोलली नाही. आणि जर आज कोणी बोलली असती तर पुन्हा महाराज उठले असते आणि पुन्हा तिसऱ्या वेळेस आपल्याच खांद्यावर आले असते. ऐकलं कोणी. महाराज उठले म्हणजे जय हरी. सगळे गेले ज्याच्या त्याच्या घरी. कोण थांबतोय. अरे बापरे म्हणजे उठले की आजची. त्या दिवशी उठून सांगितलं, हे पहा मी काय तुमच्या खांद्यावर जाण्यासाठी आलो. ज्या दिवशी मला जायचंय त्या दिवशी निवांत जाईल, काही टेन्शन घेऊ नका. चला महागारी. आणलं महागारी. पुन्हा 15 दिवसानंतर नाथ बाबांनी स्वतःच शरीर गंगेला समर्पित केलं. कुणाच्या खांद्यावर गेले नाही, कुणासोबत गेले नाही. कारण स्वइच्छा प्रारब्ध आहे. कारण त्यांच्याकडे नामाचं शस्त्र होतं. म्हणून नाथबाबा सांगतात, शरण एका जनार्दन आयशे असता भय कवन, तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द मुखातून बाहेर पडला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे चांगलं ते तुम्हाला थोडसा दुसंत माय बाप्पांचा आशीर्वाद. वैकुंठवासी गुरुवर्य रामकृष्ण महाराज वरगावकर यांचा कृपा प्रसाद. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे,
मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत वृत्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत वृत्ती अपोलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळा पुनश्च आपणा सर्वांची माफी मागतो.